गोवा राज्यातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी अनमोड येथे वर्षानुवर्षापासून अबकारी विभागाचा चेक नाका कार्यरत होता। येथे गोवा बनावटी मद्याची तपासणी नियमित केली जात होती। मात्र आता या चेक नाक्यापासून अवघ्या 30 मीटर अंतरावर पोलीस विभागातर्फे एक नवीन चेक नाका उभारण्यात आला आहे। परिणामी प्रत्येक वाहनांची आधी अबकारी नाक्यावर तपासणी होते आणि लगेचच काही पावलावर असलेल्या पोलीस चेक नाक्यावर त्याच वाहनांची पुन्हा तपासणी केली जाते। या दुहेरी तपासणीमुळे अनमोड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। प्रवाशांना सरासरी अर्धा तास थांबावं लागतोय, त्यामुळे प्रवासी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे। प्रवाशांचे म्हणणे आहे की दारूची तपासणी ही फक्त अबकारी विभागाकडून केली जावी आणि पोलिसांनी इतर वाहतूक सुरक्षेचे बाबी पाहाव्यात। पूर्वीप्रमाणे एकाच चेक नाक्यावर दोन्ही विभागांनी समन्वयाने तपासणी केल्यास प्रवाशांना होणारा मानसिक आणि वेळेचा त्रास टळला जाईल, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। निखिल असुकर, वॉइस ऑफ वेणुग्राम, रामनगर।